आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वेचलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. शिक्षणामुळे समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास होतो हा एकच ध्यास मनात घेऊन संपूर्ण आयुष्यभर ते झिजले आणि ज्यांच्यामुळे मी स्वतः इथं उभी आहे, ज्यांचं एक ऋण आहे, ज्यांच्या ऋणाकडनं आपण नेहमी पसंत करू त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. त्यांचं जन्मगाव नायगाव आपल्या सातारा जिल्ह्यातील आणि म्हणून आपल्या जिल्ह्याची त्या कन्या आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतींना आज मी मनपूर्वक आदरांजली व्यक्त करते. आणि आज फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण यांचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन समारंभ या कार्यक्रमानिमित्त इथे उपस्थित असणारे सन्माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सर, त्याचबरोबर इथे उपस्थित असणाऱ्या सन्माननीय वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर मॅडम, या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे सर्व पालक, शिक्षक असतील, इथं उपस्थित असणारे हे गोड, मगापासून मी त्यांचे कार्यक्रम पाहिले आणि बऱ्याच दिवसांनी खूप एका चांगल्या जे सादरीकरण आहे मुलांचं त्याचा पण खूप छान अनुभव घेतला. ते आमचे छोटे छोटे बालचमू. खरं तर आता कुणाच्या ऐकण्यासारखी मनस्थिती नाही हे मला माहीत आहे, तरीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य म्हणून थोडं 2 शब्द बोलेन. खूप वेळ तुमचा मी घेणार नाही आहे. तर सर्वप्रथम मी ज्यांनी इथं सादरीकरण केलं त्यांचं कौतुक करीन. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना इथं गौरवण्यात आलं, ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते. त्या सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं आणि ही सगळी टीम सांभाळणारे मुख्याध्यापक त्यांचंही कौतुक. या शाळेची जर स्थापना पाहिली 51 सालची, तिथपासूनची परंपरा पाहिली तर अनेक विद्यार्थी या शाळेत असे घडलेले आहेत की ज्यांनी आज मोठ्या पदावर आहेत, चांगल्या प्रकारे समाजासाठी आपली सेवा देत आहेत. ही निश्चितच कौतुकास्पद गोष्ट आहे. दिवसेंदिवस या शाळेचा पट वाढतोय. मगाशी मुख्याध्यापकांनी प्रास्ताविकात सांगितलं तर ती सुद्धा कौतुकाची गोष्ट यासाठी की मराठी भाषेतून शिकणं याविषयी बरेचसे प्रश्न आजकाल येत असतात. तर थोडंसं मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो त्याच वेळेला आपल्या सर्व संकल्पना ह्या दृढ होत असतात आणि आयुष्यात पुढं जाऊन आज जर तुम्ही पाहिले जिल्हा परिषदेतील अधिकारी पाहिले तर ते सर्व मराठी माध्यमात शिकलेले असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुद्धा काही शिकून आलेले आहेत आणि मग ते अधिकारी बनलेले आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षेतील सुद्धा तुम्ही यश पाहिलं तर मराठी माध्यमातून शिकलेल्यांचं यश चांगलं असतं. माध्यम कोणतेही असो तिथं आपलं पूर्णपणे जे काही योगदान आहे ते देणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. तरीसुद्धा आत्ता ज्यांनी यश मिळवलं तर मला असं म्हणायचं की या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचं सुद्धा ज्ञान दिलं जातं आणि या ज्ञानातून विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत चमकतात. माझी अपेक्षा ही छोटीशी ही राहील की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मात्र यशस्वी विद्यार्थी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त असावेत. यासाठी या शाळेनं जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक प्रयत्न करणं अपेक्षित आहे, जेणेकरून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी आपले चमकावेत, ज्याचा फायदा त्याला पुढील आपल्या आयुष्यामध्ये MPSC असेल किंवा UPSC असेल यासाठी होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी किंवा पालकांनी इथं जे लोकसहभाग पण नोंदवलेला मगाशी मला सांगितलं गेलं तेही कौतुकाची गोष्ट आहे. अर्थात मला हेही लक्षात येते की ज्या शाळेमध्ये गुणदान जे ज्ञानदान होतं आहे ते चांगल्या पद्धतीचं असतं तिथं लोक पुढे येतात. आता सादरीकरणामध्ये जे विद्यार्थी नृत्य करत होते त्यातले सगळेच विद्यार्थी नेमून दिल्याप्रमाणे करत नव्हते. काही विद्यार्थी मनमौजी होते. मलाही म्हणायचं की प्रत्येक मूल वेगळा आहे. तुम्ही कितीही त्यांचं प्रॅक्टिस घ्या. जो एखादा असतो तो वेगळा असतो. त्याला वाटतं की मला मनासारखं नाचायचं तर त्याला नाचू द्या. नाचू द्या इन द सेन्स की तुम्ही पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मला त्याला डॉक्टर्स बनवायचे, इंजिनियर्स बनायचे आणि तुमची जी चौकट आहे तुम्ही ठरवलेली त्यातच तो फिट बसला पाहिजे. यासाठी तुम्ही लोक जे पालक प्रयत्न करतात तर त्यातून थोडीशी आता आपण मानसिकता बदलायला हवी, कारण तो काळ बदललेला आहे. खूप साऱ्या संधी आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्या सर्व संधींचा विचार करून आपल्या विद्यार्थ्यांना घडवताना आपण तो वेळ दिला पाहिजे. वेळ यासाठी म्हणते की आजकाल आपण पाहतो की पालक अतिशय बिझी आहेत. बऱ्याचदा आपण बघतो शिक्षक जे शिकवतात घरी विद्यार्थ्यांना बोलायचं असतं पालकांशी
पालक दमून घरी येतात आणि थोडा वेळ कमी देतात. तर संवाद साधणंही महत्त्वाचं आहे आपल्या विद्यार्थ्यांशी. आपण ज्या वेळेला त्यांच्याशी संवाद साधतो त्यावेळेला ते व्यक्त होतात. त्यांच्या व्यक्त होण्यातून आपल्याला त्यांचे प्रश्न समजतात, त्यांची आवड समजते, त्यांचे छंद समजतात, त्यांना काय आवडतं ते समजतं. आणि जेवढे पालक यावर काम करतील निश्चित त्यांचे विद्यार्थी पुढे भविष्यात, कारण फक्त करिअर घडवणं हे ध्येय असू नये असावं, पण त्याचबरोबर चांगला माणूस देखील विद्यार्थी आपला घडला पाहिजे, जबाबदार नागरिक घडला पाहिजे. यासाठी सुद्धा आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची माझ्या मते गरज आहे. कारण आपण आता आजकालच्या बातम्या बघून तर कधी कधी वाटतं नको, वाचायलाच नको. तर हे सगळं बघून, कारण व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल किंवा मीडियाचा अतिरेकी वापर असेल, यातून पुन्हा आपल्याला वाचन चळवळीकडे वळायची गरज आहे. शासनाने आता GR सुद्धा दिलेला आहे. त्या GRमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र वाचन चळवळीचा शुभारंभ होत आहे आणि यामध्ये प्रत्येक शाळेत 2 तासिका सप्ताहातील या वाचनासाठी असायला हव्यात आणि गोष्टींचा शनिवार सुद्धा राबवला गेला पाहिजे. इकडे वळण्याची खरोखर आवश्यकता आहे, कारण वाचनाने विचार समृद्ध होतात. आता ग्रंथालयात 5000 पुस्तक आहेत. मी मुख्याध्यापकांना हेच सांगेन की कोणते विद्यार्थी पुस्तक वाचल्यानंतर 2 ओळी का होईना त्या पुस्तकाविषयी लिहितात याचं थोडंसं नियोजन करा, ज्यामुळं प्रत्येक मुलगा ज्यावेळेला शाळेतून तुमच्या बाहेर पडेल त्यावेळेला एक रेकॉर्ड तयार होईल की त्याने किती पुस्तकं वाचली. आणि मग त्यातून तुम्हाला आणखीन एक करता येईल की 15 दिवस 1 महिन्यातून आपल्याला वाचन सम्राट एखादा घोषित करता येतोय का, जो जास्त पुस्तकं वाचेल तो वाचन सम्राट. हे पालकांनीही लक्षात घ्यावं की वाचनामुळे विद्यार्थी हे अतिशय चांगल्या प्रकारे जबाबदार नागरिक म्हणून घडत असतात. त्यामुळं आज बोलण्यासारखं खूप आहे, पण थोडं थांबते आणि सर्वांना चांगली गोष्ट आहे. मुख्याध्यापकांनी आत्ता मला सांगितलं की शाळेमध्ये मोबाईल बंदी आहे. व्हेरी गुड. कारण शाळेत ज्या वेळेला शिक्षकांना खरोखर एखादी गोष्ट दाखवायची असेल तर डिजिटलची सुविधा असते, त्याच्या माध्यमातून दाखवू शकतो आपण. पालकांनी मग घरामध्ये एक थोडासा डिजिटल ब्लॅकआउट करता येतो का बघा. डिजिटल ब्लॅकआउट याचा अर्थ असा की काही एक म्हणजे दिवसातले संध्याकाळी ज्यावेळी घरात असतात, मग वडील आई आणि भाऊ बहीण, त्यांचा काही वेळ असा पाहिजे की त्यावेळेला मोबाईलवर हात कुणाचाही जाणार नाही. जमेल का? नाही मला वाटत. कारण आले घरी की मुलं येतात काहीतरी सांगायला आणि पालकांचं सुरू असते. तर हे टाळण्यासाठी एक गाव आहे, मी आदर्श शाळानिमित्त जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा निर्मितीचं आता सध्या काम वेगानं सुरू आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा निर्मितीचं काम सुरू आहे. यामध्ये भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तेचंही कामकाज सुरू आहे. या अनुषंगाने मी एका शाळेला भेट द्यायला दुसऱ्या जिल्ह्यात गेलेले होते. तिथल्या गावानं मला सांगितलं की आमच्याकडं सायरन वाजतो शाळेवरती आणि पूर्ण गावामध्ये डिजिटल बॅकअप होतो. TV लागत नाही, कोणीही घरातला मेंबर मोबाईल हातात घेत नाही आणि सगळे गावातले ग्रामस्थांची कमिटी आहे ती फिरून हे पाहते की कोणी यातलं काही करत नाही ना. वेगळी संकल्पना आहे, पण आजकाल त्याची थोडीशी गरज पण आहे. अर्थात याचे तांत्रिक दृष्टीने चांगले उपयोगी आहेत. अनेक संदर्भ पालकांना खूप सारे मुलांना सोप्या पद्धतीने समजून सांगायला त्याच्यावरती उपलब्धही आहेत. पण वापर कसा करायचा, म्हणजे जसं पूर्वी आपण विज्ञान शास्त्री वरदान म्हणत होतो तिथपासून आता आपण पुढं आलो, तर प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे लक्षात घेऊन आपण आपल्या मुलांना घडवावं. आज इथं मला बोलवलं आणि इथं बोलण्याची संधी दिली. सन्माननीय साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन राहिलेलं आहे, कारण त्यांनी पाहिलेलं आहे की शिक्षिका असल्यापासून 11 वर्ष शिक्षिका असेल, त्यानंतर मुख्याध्यापिका प्रतापसिंह हायस्कूल असेल, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक असेल किंवा गट शिक्षणाधिकारी कराड असेल आणि आज शिक्षणाधिकारी प्राथमिक असेल, या सगळ्या प्रवासाचे सन्माननीय साहेबसुद्धा साक्षीदार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा बाबी आम्ही चांगल्या प्रकारे शिकलेलो आहोत. सन्माननीय अनपट साहेबसुद्धा आज उपस्थित आहेत. तर या सगळ्याच मान्यवर